सख्या पुतण्याला विरोधामध्ये उभं करण्याचं कारण नव्हतं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। जनतेनं कौल दिलाय, आम्ही विनम्रपणे स्वीकारतोय असंही पवार म्हणाले। बारामतीमधील उमेदवारीवरून अजित पवारांचा हा टोला आहे, तर बारामतीत उमेदवार देणं महत्त्वाचं होतं असं शरद पवारांनी म्हटलंय। कुणीतरी उभं राहायला हवं होतं त्या मतदारसंघात, त्याचा माझा डायरेक्ट संबंध उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची। अजित पवार त्यांचं इकडे अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना नव्हती। युगेंत धंदापाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही। त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलालाच माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं। मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली, परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा। काय झालं इकडं आमच्या बाबा आत्राम, तिथेही घरातली मुलगी त्यांच्याविरुद्ध त्यांची स्वतःची मुलगी उभी केली। असं नाही पाहिजे। तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी, काम करणारी असेल, जनमानसामध्ये लोकांनी त्यांची शिफारस केलेली असेल वगैरे, तसं नाही झालं, जाऊ दे आता काय करतं। जनतेने सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिलाय, आम्ही तो विनम्रपणे स्वीकारलेला आहे।